काय मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी बघायलाच आता पुढे व्हिडिओमध्ये देवगडमध्ये काय काय आहे. जर तुम्ही कधी आलात त्या साईडला देवगड ही सिटी एकदम खूप छान आहे. आता निसर्गरम्य सिटी आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही पोचलो वाडातरला. तुम्ही हा समोरच भला मोठा ब्रिज बघू शकता आणि ही बाजूला असलेली नदी. संध्याकाळच्या वेळेला इकडचा नजारा खूप छान वाटतो. इकडे ब्रिजवरती येऊन लोक मासे पण पकडतात. आता या ब्रिजची किती लांबी आहे मला माहिती नाही आहे. या गावाचं नाव वाडातर आहे. तुम्ही बघू शकता नदीपात्राच्या बाजूलाच कसं वसलेलं हे गाव आहे. खूप छान वाटतं इथे आल्यावरती. या साईडला वाण लावून मासेमारी केली जाते, म्हणजे आमच्या भाषेत त्याला भाळं बोलतात. भाळं लावतात आणि ते मासेमारी चालते. कालवांचे पण खूप सारे खडक आहेत. आणि हे समोर तुम्ही बघू शकता एक मंदिर आहे. हे हनुमंताचं मंदिर आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवतो. मी काय आता खाली जात नाही आहे. तर हे समोर मंदिर आहे. कसं वाटतं आम्ही इकडे? छान, सुंदर, शांती. इथलं आमच्या इकडे काय काय आहे बघ. इथे लोक मच्छीमारी पण करतात या साईडला. ते कालवा बिलवा पण भेटतात इकडे. कालव्यांचं दगड असतात त्या साईडला. इकडे इथून खाडी जाते आत. तर आता आम्ही इथून निघालो आहे पुढे देवगडकडे जाण्यासाठी. पहिलं जामसंडे लागेल, त्याच्यानंतर मग देवगड येतं. तर तुम्ही पुढे बघालच. हा वाडातर एरिया आहे आणि इथेच एस टी थांबते. आपण आता पोहोचलो जामसंड्याला. तर हे जामसंड्याचं मार्केट आहे. दोन्ही साईडला मार्केट भरतं. इथून हे जामसंड्याचं मार्केट चालू होतं. तर हे समोर रखुमाई मराठी हॉस्पिटल आहे. तर जामसंड्यामधलं हे एकमेव असं हॉस्पिटल आहे. ते गायनोकॉलॉजिस्ट आहेत. तर तिथे प्रेग्नन्सीसाठी खूप काही गावातून इथे लोक येतात आणि खूप छान अशी ट्रीटमेंट होते इथे. आजूबाजूच्या गावातील कोणताही पेशंट जर सिरियस असेल तर त्याला पहिलं इथेच आणलं जातं. इथे त्याची ट्रीटमेंट होते. तर आमच्या गावापासून जवळचं हॉस्पिटल बोललं तर देवगडमधील हेच आहे. अजून पण देवगडमध्ये खूप सारे हॉस्पिटल आहेत. खूप छान डॉक्टर आहेत इकडे अवेलेबल. आम्ही इकडे येतो म्हणजे कारण की आमच्या गावातील डॉक्टर आहेत हे. त्यांची पूर्ण फॅमिली आमच्या गावामध्ये राहते मुठाडमध्ये.
कॉलेज रोड आहे. तर हा कॉलेज रोड आहे. तर आपण जामसंड्याचं एक कॉलेज आहे. देवगड जामसंडे ही आत्ता डेव्हलप सिटी झाली आहे. तर इथे सर्व प्रकारची दुकानं पण झाली आहेत. सगळ्या वस्तू इथे भेटतात. कारण की पहिला आम्हाला काही पण घ्यायचं असेल तर गावात ते काही मिळत नाही. तर त्याच्यासाठी आम्हाला असे सिटीमध्येच यावं लागतं. तर हे एक जामसंडे करून एक जी सिटी आहे त्याच्यामध्ये आता सर्व प्रकारची दुकानं झाली आहेत. तर इथे सर्व काही मिळतं. हे तुम्ही समोर बघू शकता निखिल हॉटेल आहे. मच्छी जर तुम्हाला खायची असेल तर या हॉटेलमध्ये येऊन खायची. कारण की इकडची मच्छी खूप छान असते. मच्छीसाठी खूप फेमस आहे. खूप सारे ॲक्टर्स लोक पण या हॉटेलमध्ये येऊन गेले आहेत. आम्ही जर कधी आलो तर या हॉटेलमध्ये येतो. तर आता हे बंद आहे. ह्याचा टायमिंग काहीतरी सकाळचाच असतो. मला पण एवढी आयडिया नाही. पण जर तुम्ही कधी आलात तर देवगड साईडला आणि तुम्हाला जर जेवायचं असेल तर तुम्ही या निखिल हॉटेलमध्ये येऊन जेवू शकता. खूप छान असं हॉटेल आहे. तर हे समोर शेठ मफतलाल गगलबाई हायस्कूल आहे. तर खूप मोठं असं हायस्कूल आहे ते. तर खूप जण इथे शिकायला येतात या हायस्कूलमध्ये. तर आता आपण चाललोय देवगडचं फेमस पर्यटन स्थळ पवनचक्की. आणि पवनचक्कीच्या बाजूला आता नवीन तयार झालेलं पवनचक्की गार्डन आणि असलेले तिकडची झिपलाईन बघायला. तर इथे तुम्ही बघू शकता 2 साईडला रोड चालले आहेत. एक लेफ्ट साईडला जातो आहे तो मिठ मुंबरी साईडला जातो. तिथून आपण कुणकेश्वरला जाऊ शकतो. आणि आम्ही आता राईट मारला आहे. तर राईट मारून हा सरळ जातो रोड पवनचक्कीच्या इथे, पवनचक्की गार्डनजवळ. तर आता आपण पोचलो आहे तिथे. तर तुम्ही समोर बघू शकता, तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत असेल पवनचक्की. अशा उंचच्या उंच अशा खूप साऱ्या इथे पवनचक्क्या आहेत. पवनचक्कीला इंग्रजीत विंडमिल असे म्हणतात. ह्याचा उपयोग वीज तयार करण्यासाठी होतो. ह्याच्यातून जी वीज तयार होते ती ट्रान्सफॉर्मरमध्ये साठवली जाते. त्याच्यानंतर आपण त्याचा यूज करू शकतो. तर आता संध्याकाळची वेळ आहे. तुम्ही समोर बघू शकता किती गाड्या लागल्यात इथे. खूप सारे पर्यटक इथे भेट देत असतात, इथे येतात. तुम्ही गर्दी बघू शकता गाड्यांचीच. आता एवढ्या सर्व गाड्या तर किती लोक आली असतील इथे ते तुम्ही बघालच पुढे व्हिडिओमध्ये. सूर्यास्ताची वेळ आहे. तुम्ही समोरच बघू शकता. सूर्यदेवांचं दर्शन घेऊ शकता. खूप साऱ्या गाड्या आल्या तिकडे. त्याच्यामुळे पार्किंग मिळेल की नाही आयडिया नाही आहे. तर आपली तर बाईक आहे त्याच्यामुळे पार्किंग तर मिळणार. पुढे कुठे जागा असेल तर ते आपण पार्क करूया आणि त्याच्यानंतर पुढे मी तुम्हाला दाखवेन. तर आत्ता आम्ही गाडी पार्क करून इथे एंट्री केली आहे. जशी तुम्ही एंट्री कराल तर तुम्हाला आजूबाजूला अशी दुकानं दिसतील. खूप सारे स्टॉल लावले तिथे. तर खाण्यापिण्याची इथे खूप छान अशी सोय आहे. तर तुम्हाला जर इथे काही खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. इथलं गावातील लोकलच पब्लिक असते. तर तुम्ही ही समोर बघू शकता भारतातील समुद्रकिनाऱ्यावरील पहिली आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची झिपलाईन आहे. या लाईनची लेंथ आहे 1885 फीट आणि त्याची हाईट आहे 280 फीट. अशी सर्वात लांबीची महाराष्ट्रातील ही झिपलाईन आहे. हे जे समोर दिसते हा देवगडचा बीच आहे. तर तिथे जाण्यासाठी आपल्याला इथून उतरून जावं लागतं. आणि हे समोर बघू शकता की झिपलाईनमधून कसं त्यांना सोडतात. दिसतच नाही रे कुठे गेला.
आता आम्ही पवनचक्कीच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये प्रवेश करतोय. असं हे लाकडाचा प्रवेशद्वार असं आहे त्यांचं इथे बनवलेलं. खूप सारी लोक आले तिकडे. सगळ्यांचा फोटोशूट तर चालूच आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे आल्यावरती खूप छान वाटतं कारण की हवा पण खूप छान सुटते. जर तुम्ही कधी इकडे आलात तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत येऊ शकता. खूप एन्जॉय करण्यासारखं ठिकाण आहे हे. खूप साऱ्या सेल्फी पॉईंट पण आहेत, तुम्हाला पुढे दिसतीलच. आणि इथे आल्यावरती खूप छान वाटतं कारण की तुम्हाला समुद्र पण पूर्णपणे बघता येतो इथून. पूर्णपणे त्याचं जे तिकडे समोर दिसतंय तो देवगडचा किल्ला आहे. तर तो पण देवगडच्या बीचच्या बाजूलाच आहे. जर इथे आलात तर देवगडच्या किल्ल्यावर पण जाऊ शकता. तिकडून पण हा नजारा खूप छान दिसतो. तिथून पण समुद्राचा नजारा खूप छान आहे. तर आत्ता वाजलेत 6:45 आणि इथे अजून उजेड पण खूप आहे. काळो कसं झाला नाही आहे, पण 6:45 झालेत. तर आता आम्ही निघणार आहे कारण की इथून आम्हाला घरी जाण्यासाठी 35 किलोमीटर जावं लागतं. इथून आमचं 35 किलोमीटर घर आहे. तर त्याच्यामुळे आम्ही आता निघतो आहे. तर तुम्ही तुमच्यासोबत जर छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी इथे खूप सारे गेम आहेत खेळण्यासाठी. आणि ह्या तुम्ही इलेक्ट्रिक कार बघू शकता, याच्यामध्ये ती लोक राईड करू शकतात. तर त्यांचे काही चार्जेस आहेत. आणि जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तरी तुम्ही इथून करू शकता. तर आजूबाजूला इथे त्याची दुकानं आहेत खूप सारी. जर तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. तर मी तुम्हाला आता झिपलाईनचे प्राईस दाखवतो
की ही जीपलाईन करण्यासाठी किती प्राईज आहे तुम्ही बघू शकता. समोर बॅनरवरती लिहिलं आहे. लहान मुलांसाठी याची प्राईस 13 वर्षाच्या म्हणजे 7 ते 13 वर्षापर्यंत मुलांना 300 रुपये, 17 वर्षाच्या वरील सर्वांना 500 रुपये आहे. आणि जर तुम्हाला कपल राईड करायची असेल तर तुम्ही 1100 रुपयामध्ये करू शकता. इथे एक सुपरमॅन जीप करून पण एक आहे, ते पण तुम्ही 1000 रुपयामध्ये करू शकता. आणि इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप सारे पाळणे आहेत, झोपाळे आहेत, असे खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत, तर ती लहान मुलं करू शकतात. तर आता आम्ही इथून निघतो आहे. तर आपली गाडी कुठे लावली आहे आता तुम्हाला इथे उजेड दिसतो आहे, पण पटपट आता अंधार होणार आहे आता थोड्याच वेळात. तर आपली गाडी इथेच लावली आहे, तर मी ती काढतो आणि आपण निघूया. तर आत्ता आम्ही निघालो आहे तिकडून आणि हे आहे देवगडचं मार्केट. आत्ता बंद आहे कारण की आता संध्याकाळची वेळ आहे, त्याचा पण काहीतरी वार असतो, त्या वारालाच हे मार्केट भरतं. तर या मार्केटमध्ये खूप जणं येतात कारण की आठवडा बाजार असतो. तर आजूबाजूतील गावातील सर्व लोक इथे बाजाराला येतात आणि सर्व प्रकारच्या वस्तू इथे मिळतात. आता खूप डेव्हलप झालं आहे देवगड. बीचवर जायचं होतं पण खूप वेळ झाला आहे आम्हाला यायला आणि खूप आता वाजले पण आहेत. तर आम्ही आत्ता इथे नाही थांबत आहे कारण की जायला पण खूप उशीर होणार आहे आम्हाला. तर आम्ही निघतो आहे आता. तर तुम्ही बघू शकता इकडे मच्छीवाले पण आहेत राईट साईडला. तर इथे खूप मच्छी मिळते आणि ती फ्रेश असते. इथून लेफ्ट साईडला जो रोड खाली जातो आहे तर तो जेटीकडे जातो. तर इथे लिलावाच्या बोटी असतात. जर ते पण कधी व्हिडिओ म्हणजे आपल्याला वेळ भेटला तर मी ती पण व्हिडिओ करेनच आणि ते तुम्हाला दाखवेन. तर इथे खाली जेटी आहे, तर तिथे मच्छीचा लिलाव होतो देवगडच्या. बघा किती अंधार झाला पटकन, कारण की आता 8 वाजत आलेत. तर हे देवगडचं ST डेपो आहे. इथून तुम्हाला कुठे जायचं असेल तर इथून एसट्या तुम्हाला मिळू शकतात. त्याचा पण काही टायमिंग आहे, तर त्या टायमिंगनुसार तुम्ही चेक करून इथून तुमच्या गावी जाणारे तुम्ही ST बघू शकता आणि इथून तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. जर तुम्हाला कधी यायचं आहे तर तुम्ही इथून येऊ शकता. जर तुम्हाला इकडून कुठे ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्हाला ST किंवा ऑटो रिक्षा अशा 2 सुविधा इथे उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, कसं वाटलं आपलं देवगड हे नक्की कळवा आणि या कोकण आपलोच असा कधीतरी भेट द्या कोकणाला. तर व्हिडिओ कशी झाली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.